बारामतीत ननन विरुद्ध भावजय अशी लढत लोकसभेत पाहायला मिळणार अशी दाट शक्यता वर्तवली जाते आहे. अशातच सुप्रिया सुळेंनी यावर मोठं विधान केलंय. माझ्यासाठी ही वैयक्तिक नाही तर वैचारिक लढाई आहे असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे बारामतीच्या राजकीय घडामोडींकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. बारामतीमध्ये आता ननंद विरुद्ध भावजय अशी लढाई महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे. काय तयारी असणार आहे या लढतीकडे तुम्ही कसं बघता? मी काही नात्यांच्या मध्ये त्याच्यात अडकलेले नाही, कारण की हे माझं प्रोफेशनल काम आहे. ही माझ्यासाठी काही वैयक्तिक लढाई नाही. मी गेले 15 वर्ष त्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करते आणि बारामतीकरांनी माझ्यावर प्रचंड जो प्रेम आणि विश्वास दाखवला त्याबद्दल मी आयुष्यभर त्यांचे ऋणी राहीन. पण माझ्यासाठी ही एक वैचारिक लढाई आहे, माझ्यासाठी ही वैयक्तिक लढाई नाही. त्याच्यामुळे कोणीतरी विरोधात लढणारच ना. म्हणजे सुनेत्रा वहिनी असतील तरच अशी लढाई टफ होईल की कुठलाही उमेदवार असेल अजित पवारांचे? मी माझं इलेक्शन फार गांभीर्याने घेते. मी एक प्रोफेशनल आहे. हे काय भातुकलीचा खेळ नाही आहे. त्याच्यामुळे जेव्हा इतके लाख लोक आपल्याला निवडून देतात ते काम फार जबाबदारीचं असतं. बारामतीवर गेल्या काही दशकांपासून पवार कुटुंबियांची सत्ता राहिली आहे. पवार म्हणजे बारामती असं समीकरण आतापर्यंत होतं. मात्र अजित पवार यांनी बंड केल्यावर काका पुतण्या एकमेकांसमोर उभे राहिलेत. बारामतीत लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उभे राहणार याची चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव जवळपास निश्चित केलंय. त्यामुळे बारामतीत ननन विरुद्ध भावजय असा सामना रंगतो की महायुतीत दुसरा उमेदवार समोर येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, बारामती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.